आम्ही अनेक वर्षापासून ऐकतोय आणि विकासाच्या फायद्यावर कसं बसून राहायचं हे शिकायचं असेल तर केसरकरांकडून शिकावं. आणि त्याचं उदाहरण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. बाकीचे इतर खूपच त्यांनी सुरू केलेले उपक्रम केवळ नारळ फोडले पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही. त्यामुळे उगाच आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर सभेमध्ये विजयाचा निर्धार करणार आहोत. त्यामुळे केसरकरांनी स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल यासाठी तुम्हाला जे बोलायचं आहे तेवढं बोला. एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचं राजकीय घसरण सुरू होईल. त्याला पुन्हा खप्पाणी घालायला मग केसरकर नारायणराणे आरती ओळायला लागलेले आहेत. केवळ मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतून लढलो तर आपला टिकाव लागणार नाही गृहीत धरून त्यांनी शिवसेनेमध्ये उडी मारली. शिवसेनेने निवडून दिलं, मंत्रीपद केलं, एवढं महत्त्वाची जबाबदारी दिली आणि आत्ता त्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बेईमानी करून देवेंद्र फडणवीसांची चाकरी करायला लागले. आता नारायण राणेंची चाकरी करतील आणि पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालण्याचं महान पुण्य केसरकरांच्या हातून घडण्याचं कदाचित योग असेल. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना मात्र आता जी शांतता सुव्यवस्था आणि एक सौदाराचं वातावरण तयार झालेलं आहे ते कायम टिकवण्याचं काम या कोकणवासीय करतील. वाचलं मी ते, पण खरं म्हणजे ह्या जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्र राज्यातले जे लोक आहेत, जागृत नागरिक आहेत, ते केसरकरांचं म्हणजे नारायण राणे पालकमंत्री असताना ज्या पद्धतीने केसरकरांना DPCच्या मीटिंगमधून हाकलून लावलं होतं, हाकलून गेलेले नव्हते, हाकलून लावलं होतं. आणि त्यानंतर सुद्धा आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी आहे आणि त्या ड्रायव्हरची नोकरी करायला या असं उपहासात्मक शब्दामध्ये निलेश राणे यांनी केसरकरांची केलेली टिंगल टवाळी हे केसरकर विसरू शकतात. कारण त्यांना फक्त आपली प्रत्येक वेळेला खुर्ची टिकवायची असते आणि म्हणून किती अवमान झाला, किती अपमान झाला तर सुद्धा ते विसरतात, पण ह्या जिल्ह्यातली लोक विसरणार नाही. वर्ष आमदारकी उपभोगून जर कोणाला बेईमानी करायची त्याच्या मनामध्ये इच्छा झाली तर तो कृतज्ञच म्हटला पाहिजे. त्याला काडीची किंमत नव्हती. सांताक्रूजच्या फुटपाथवर फिरणारा माणूस, सांताक्रूजच्या आमच्या धोबेघाटच्या एका 10 बाय 12च्या खोलीमध्ये राहणारा सूर्यकांत दळवी, आम्ही सगळ्यांनी मिळून ती वर्गणी त्यावेळेला काढलेली, त्यांना निवडून आणायचं काम शिवसेनेने केलं. 1-2दा नव्हे तर 25 वर्ष आमदारकी भोगून सुद्धा जर पोट भरलं नसेल तर अशा बेईमानी लोकांची शिवसेनेला गरज नाही.